सांगितल्याप्रमाणे तुझी भाजी, तुझ्या भाकरी आणि तुझं जेवण. आणि तुमचं? माझ्या हातचं खायचं होतं ना तुला आज. घे मग. आज अर्ध आहे 50-50. मग ते दुपारी सांगितलं ना 50-50 कर ना. आणि आणलं ना. मस्त बोंबिलची भाजी 1 ग्लास आणलाय भरून. चहा झालाय. ओ चहा नाही प्यायचा का? चहा चला ना. गाडी ना तसा पाऊस चालू आहे आता, उठणारच आहे ना. हा आले डिझेल टाकून रिटर्न सांगा द्या. आज जायचंय का मग? पावसात नको बाबा, एवढं भीती वाटते मला. नको नको आता, आज पाऊस चालू आहे. हे बघा किती पाऊस चालू आहे. कुठे हिंडायचं एवढ्या पावसात? थंडी बाजू राहिली खूप. नवऱ्यांची किती मजा राहते ना. काय आईता त्यांना चहा द्या. मग काय तुझी किती मजा आहे. काय मजा आहे. आणि आमच्या दुकानात सगळे बिस्किट आहे, पण आम्ही पार्लेजीच खातो. आम्हाला पार्लेजी आवडतो. लहानपणी आपण पार्लेच खायचं. विराला पण पार्लेजीच आवडतो. पार्लेजी ऍड नाही खातो. कुठे घेण्याला जावं लागतं रे. हा आता मी म्हणूच शकत नाही. ठरवायचं असेल तर लवकर ठरवा, कालच्या आले नका करू. मग 1 डे साठी मी जाऊच शकत नाही पुढे. मग कुठं जायचं? हे बघ किती जोरात पाऊस चालू आहे. आणि ना अजून पण गाडी धुवून नाही झाली माझ्या मिस्टरांची. नॅचरल पाण्यामध्ये एवढी भारी गाडी निघती ना, गाडी चमक बघायची. पण तशी ती धुवूनच नाही राहिली. तुम्ही काय हात धुवून राहिले? लय केव्हा माझ्या धुत्या मिस्टर गाडी. जशी सकाळपासून आधी तुम्हाला थोडी क्लिप दाखवते, तेव्हा पण पाहिले असेल तुम्ही. असं पावसात काही काम सांगितलं असतं तर केलं असतं का? गाडीसाठी तर काय चाललंय. माझी आवडती या दोन्ही बघून म्हणले तुम्हाला चूज करायचं तुझ्या मधून गाडी मधून दोघीला चूज करीन. पण आज दोघीला चूज करीन मी, तुला पण गाडीला पण. गाडी लक्ष्मी माझी, म्हणजे माझी म्हणजे तुझी पण. काही पण दोन्ही मधून चूज करायचा काय विषय. तू म्हटली ना तुला गाडी जास्त आवडती का तुम्हाला मी जास्त आवडत. हा दोघी आवडत. तुम्ही एक म्हणू शकत नाही अगोदर गाडी ना. तुम्हाला माहिती दोघी म्हणावं लागल. दोघी म्हणलो ना मी, गाडी हा मग तेच ना. दोन्ही महत्वाचे माझ्यासाठी. मिस्टरांसाठी दोन्ही महत्वाचे आहे. मी मग गाडी आणि मी. म्हणजे गाडी एवढं तुझ्या एवढं गाडीला व्हॅल्यू नाही. हा फक्त पण ते महत्वाचे तेवढे. हा समजलं. व्हॅल्यू म्हणून नाही करत, ही महत्वाचं म्हणून. लय जबर पाऊस चालू आहे. पावसाचा ना मस्त असा भजी खाण्याचा मूड झालाय. लय मस्त असं कुरकुरीत खाऊ. एवढे ओरले झाले, सर्दी होईल तुम्हाला परत. तेव्हा माझे पावसात भिजू राहिले गाडीसाठी. आणि गाडी जर बाहेर काढली तर सेकंदात अख्खी भरणार आहे. गाडी बाहेर काढायची नाही म्हणूनच होतं. आणि जर काढायचीच असली मग गेली महिन्यात पाण्यात. अरे काही खरं नाही. गाडीसाठी खरंच लय मेहनत घेते गाडी क्लीन करण्यासाठी. किती शॅम्पूच्या पुड्या लावल्या काय माहित. केव्हा माझे शॅम्पूने धुवून राहिले. हे बघा इकडून शॅम्पू लाव, तिकडून शॅम्पू लाव. बास आता, बास काय पावसात भिजल. 10 पुड्या लावल्या ना. आता मगाशी तर पुढून क्लीन केली तुम्ही अशी परत. काही बाया शॅम्पूनी साड्या धुत्या आणि जेंट्स लोक शॅम्पूनी गाड्या धुत्या.
सकाळीच मम्मीचा आणि विराचा कॉल आला होता, तर विरा त्यांचा आज पण काही येण्याचं नक्की नाहीये, कारण ती म्हणते मला जायचंच नाहीये. आणि तिचं तिथं लाड पण तेवढंच होतं आणि तिला खेळायला मुलं पण आहे, तर त्याच्यामुळं त्या दिवशी गेल्या म्हटली काका मला केक आणा खायला. तिचा केक खूप आवडीचा आहे. आणि एकदा एका व्हिडिओ होती ना म्हणायची मला केक खायचं, पण आम्हाला तिची भाषाच कळत नव्हती. मी एक ना शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकला होता आणि तिला आता स्पष्ट म्हणते केक खायचा. मग यांना लगेच कळतं. पहिल्या दिवशी केक आणायला लावला, परत संध्याकाळी कोण आणायला लावला, परत काल काकाला कोण आणायला लावला. म्हणजे त्या दाजी मनानेच घेऊन येते तिला कोण वगैरे, त्याच्यामुळं मग तिला आनंद होतो खूप. आणि तिचं सगळे लाड करणार आहे तिथं. तिचे काका पण लाड करते, मावशी पण लाड करते, मुलं पण, अनुष्का, यश, दादा, ते बाकीचे मुलं पण खेळायला असतात, तर त्याच्यामुळे तिला भारी करमतं तिथं. तर तिची यायची अजून पण इच्छा नाही, म्हणते मी नाही येणार तुमच्या तिकडं. आणि मग मम्मी त्यांना म्हणलं नाही आज तुम्हाला जमलं तर या म्हणलं का. आणि नाही म्हणते येणार नाही आम्ही. आणि आज इकडे पाऊस पण चालू आहे, तिकडे पण पाऊस चालू आहे. म्हटलं जर दुपारी उघडला तर तुम्हाला जमलं तर या. पण बघू, आज मला तर वाटतं आज काही येणार नाही येते, कारण की पाऊसच भरपूर चालू आहे. आणि त्या दिवशीच्या व्हिडिओ खाली कमेंट होती की विराला ना आता एखादं भावंड आणा, तिला खेळायला पण बरं होईल. आणि असं पण ना, आता विरा 3 वर्षाची नाही झाली अजून, तेच आहे ना, लोक लगेच म्हणायला लागतात. मग अजून दुसरी तयारी, म्हणजे जेव्हा पहिलं बाळ नसतं तेव्हा म्हणते होऊ द्या एखादं तरी, आणि एखादं झालं का मग म्हणते आता दुसरं पण होऊ द्या. आणि पहिले आता जेवढी हालत बेकार होती, पहिलं बाळ सांभाळतं दुसरं असं वाटतं नको अजून थांबा, असं वाटतं बरं. म्हणजे अगोदर म्हणजे मुलं तर आवडतातच आपल्याला, पण त्यांच्या ते आपली फार फुल हालत बेकार करून टाकतात मुलं. तर मग अजून ती 3 वर्षाची नाही झाली तेच चालू झालं. मग माझ्या मिस्टरांना पण त्याने आम्हाला एकच बाद झालं. म्हणजे माझं तर आहे, म्हणजे मला वाटतं अजून विराला जोडी पाहिजे, कोणी पण, मुलगा मुलगी असं, म्हणजे बहीण असो किंवा भाऊ असो, एक जण जोडी असला तर चांगलंच असतं भावंड. पण माझं मिस्टर होत्या नाही एकच बास, हालत बेकार होतील. म्हणजे जे दोघांचं लाड करण्यापेक्षा एकाच लाड करायचं असं माझे मिस्टर म्हणतात. पण नाही, मला आवडतं असं पाहिजे मुलांना. म्हणजे ना बहिणी जरी असल्या तरी चालतं, बहीण भाऊ असले तरी चालतं, कारण की फक्त एक आहे ना, त्यांना असं म्हणजे जोडी पाहिजे, मोठ्यापणी पण किंवा लहानपणी पण. असं कसं आपण आता आम्ही एवढी बहीण तर छान वाटतं ना, आता मुलांना पण मावशीकडे जायला, तर असं त्यांना पण बहीण भाऊ कोणी पण असलं तर चांगलंच आहे. म्हणजे आता मावस बहीण भाऊ तर आहेच विराला, म्हणजे ते पण आता पहिल्यासारखं नाही राहिलं. आता मावस बहीण भाऊ पण एकदम सख्या बहिणीसारखंच राहतात. आमचं पण तसंच आहे, आम्ही मावस बहिणी पण सख्या बहिणीसारखंच राहतो. पण म्हणजे पाहिजे एखादा असं जोडी खेळण्यासाठी पण, मोठं झाल्यावर पण. तर तसं ह्या जगामध्ये ना, म्हणजे ज्याचं त्यालाच करावं लागतं, बहीण भाऊ वगैरे म्हणजे असतात, कामं येतातच आपल्याला. पण तरी म्हणजे आजकालचे लोक, म्हणजे आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे बहिणी वगैरेंचं. पण काही मला कमेंट करतात ना, म्हणजे तुमचं जसं बहिणींचं बॉन्डिंग आहे तसं आमचं नाही आहे. म्हणजे असं जगात नाही पटत आजकाल, बहिणी भावांचं नाही पटत आणि भावांचं नाही पटत. म्हणजे असं आहेच ह्या जगामध्ये, ती रीतच आहे. काहींचं आईचं मुलीचं पण नाही पटत. म्हणजे असं मी खूप ठिकाणचं मला कमेंट्स पण येतात, सांगतात पण फोन केल्यावर जे ते त्यांच्या लाईफच्या स्टोऱ्या. तर हे जगात असंच आहे. त्याच्यामुळं असं कोणाचं राहत नाही. पण मग तरी पण पाहिजे, कधी कामं पण येतात, असं नाही. ते पण आपल्या याच्यावर असतं. म्हणजे आपण त्यांना जसं काय म्हणतो संस्कार देऊ ना. आता आम्ही बहिणी नाही का, आमच्या बहिणीमध्ये ना, म्हणजे आम्ही कधीच असं हे नाही करत भांडती वगैरे. म्हणजे नॉर्मली असं लहानपणी कसं भांडायचं तसं भांडतो, हे काम नाही केलं का तू ते काम, असं नॉर्मली भांडतो. पण असं नाही का काही ते एकदम जगा वेगळंच भांडतात. आणि आत्ताच्या तर मी डायरेक्ट आहे ना बहीण भावांचं बघते, काही बहिणी तर डायरेक्ट भावाच्या प्रॉपर्टीमध्येच हिस्सा मागतात. म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही, डायरेक्ट म्हणतात नाही आम्हाला पण पाहिजे. खूप जणांचं बघितलंय मी. म्हणजे ठीक आहे, चांगलं पाहिजे तर पाहिजे, त्याच्या आता म्हणजे आहेत असे रूल्स. पण म्हणजे आजकालचं जनरेशन असं झालंय. पण तरी पण आणि एक मुलं असलं तरी चांगलंच आहे, दोघांचे लाड करण्यापेक्षा एखादाच खूप लाड होतो. पण मग फ्युचरमध्ये त्यांना जोडी पाहिजे असं मला वाटतं. तर बघू, मग प्रेग्नन्सी राहिली हवी तुम्हाला नक्की कळवल. आणि राहिला विषय तर विराला बहीण पाहिजे का भाऊ पाहिजे, असं आमचं काहीच नाही. दिलं बहीण झाली तर चांगलं, कारण बहिणी पण छान राहतात. भाऊ झाला तरी चांगलंच आहे, बहीण भाऊ छान राहतात, लहानपणी छान राहतात, मोठ्यापणी ज्याच्या ह्याच्यावर स्वभावावर डिपेंड असतं. म्हणजे
बहीण भावांचा स्वभाव एकमेकांशी कनेक्ट असला तर ते चांगले राहतात. असं ज्याच्या त्याच्या स्वभावावर असतं पुढचं. आपण पुढचं म्हणून आताच लगेच हे नाही करू शकत ना. तर त्याच्यामुळं ना मला असं वाटतं एक मूल ठेवण्यापेक्षा 2 मुलं बेहतर असतात. दोघांना एकाला जोडी पाहिजे. तर बघू विराला बहीण होती का भाऊ होतो तुम्हाला झाल्यावर तर दिसालच अजून काही दिवसांनी. लगेच तर नाही, अजून थोडी फार मोठी होऊन देऊ 3 वर्षाची तरी कमीत कमी. आता ना अजून म्हणजे 36 आता ती ना 28 मंथची झाली, अजून 36 मंथची झाली का 3 वर्ष कंप्लीट झाली ती शाळेत जायला लागली का मग काय टेन्शन नसतं. तर चला आजच्या व्हिडिओत एवढंच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आणि आता आमचा मस्त स्वयंपाक बनवायचा, मी स्वयंपाक बनवून घेते. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि असंच छान छान कमेंट्स केल्याबद्दल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.